जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. कॅमेरामॅन, हा दृश्य दाखवा. हा दूर दिसतोय का? हे जळणारे कचऱ्याचे ढीग दिसतात का? नमस्कार, मी शब्बीर खान. आज मी सध्या इथं उभा आहो इंदिरानगर डम्पिंग यार्ड मध्ये. इथं तुम्ही पाहू शकता माझ्या मागे कचरा जाळण्यात येत आहे, धूर निघत आहे आणि हा धूर तिकडे गावाकडे जात आहे आणि असंच पूर्ण दृश्य पूर्ण डम्पिंग यार्डचं आहे. माझ्या हातात जे तुम्ही पत्र पाहिले हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून आलेला अधिकृत पत्र आहे. हे पत्र तुम्ही बघा. कागदपत्र नोंदमध्ये झालेल्या गंभीर त्रुटी आणि प्रशासनाच्या दाव्यामध्ये वास्तवाची जिवंत साक्ष आहे. एकीकडे नगर परिषद MPCB ला लिहून देते की डम्पिंग यार्ड मध्ये सर्व सुव्यवस्थित आहे आणि माहितीच्या अधिकारात अंतर्गत मी मागितली होती माहिती. त्या माहितीमध्ये नगर परिषदनं लिहून दिला की मी प्रश्न विचारले होते. जे प्रश्न विचारले होते ते असा होता की इट इज ऑब्झर्व्ड that municipal council has not obtained consent to establish, operate for solid waste management facilities. त्यांनी उत्तर मध्ये दिलं. नगर परिषदचं उत्तर काय आलं माहित आहे का? कन्सेंट टू इस्टॅब्लिश, ऑपरेट नूतनीकरणासाठी सादर करण्यात येईल. म्हणजे आतापर्यंत इथं कन्सेंट ऑफ इस्टॅब्लिश नाहीच, कोणताही ऑपरेट सिस्टम नाही. इथं हजारो टन कचरा पडून आहे. तुम्ही पाहू शकता हे कचऱ्याचे मोठे मोठे ढिगार इथे आहेत. तुम्ही तिकडे पाहू शकता. परंतु नगर परिषद पत्रामध्ये लिहून देते की दुसरा प्रश्न मी विचारला होता की आतापर्यंत इथं सॉलिड मॅनेजमेंट व्यवस्था का नाही करण्यात आली. तर त्यांनी सांगितलं की मागील 18 महिन्यापासून पुणे शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम चालू आहे. तर निधी अभावी, नीट ऐका, निधी अभावी घन कचरा प्रक्रिया करणे बंद असल्यामुळे सदर कचरा डम्पिंग साइटवर साठवून आहे. हा नगर परिषदचा जबाब आहे. तर आता 2000 यापूर्वी मागील वर्षी एकूण 24,000 मेट्रिक टन कचरा यावर बायो मायनिंग करण्यात आली आहे. असा कोणताही दस्तऐवज व पुरावा नगर परिषद जवळ उपलब्ध नाही. या माहितीमध्ये खूप विसंगती आहे. नगर परिषद इथं सांगते की माहितीमध्ये सांगते की 18 महिन्यापासून त्यांच्याजवळ निधी नाही. तर 18 महिन्यापासून हा कचरा इथं पडून आहे, इथं आग लावली जात आहे आणि याचा पूर्ण धूर पूर्ण आमच्या गावात इंदिरानगर येथे मागे पाळोदी आहे, इकडे पाळोदी गाव आहे. इथं हे धूर जाऊन लोकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे, आरोग्याला धोका निर्माण करत आहे. आणि नगर परिषद म्हणते की आमच्या जवळ 18 महिन्यापासून निधी नव्हता. तर तुमच्या जवळ आगाऊचे काम करायला निधी आहे. तुम्ही जे अतिक्रमणासाठी आताच लाखो रुपये खर्च केले त्याचा काय परिणाम आहे? अतिक्रमण जैसे थे तसाच अतिक्रमण वापस पुन्हा सुरू झाला आहे. तिथं अतिक्रमण आणखी दुकाने वापस लागली आहे. नगर परिषद पुसदला प्रशासनाला विनंती केली आहे की तुमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला तुमचा टाइम द्या. तुम्ही बाजू मांडा. तुमच्याजवळ या जागेचे मालकीचे पत्र आहे का ते दाखवा. कारण यांच्याजवळ जागा मालकीचेही पत्र नाहीत आणि ही जागा जे आहे हे गावठाण आहे. कोणाची? ग्रामपंचायत पाळुदीची. आणि पाळुदी ग्रामपंचायतनं माहिती अधिकार अंतर्गत माहितीमध्ये लिहून दिलं की त्यांनी नगर परिषदला ही जागा केव्हाही विकली नाही किंवा भाडे तत्वावर दिलेली नाही. आता पाहू नगर परिषद आपली काय भूमिका मानते, याच्यावर काय प्रक्रिया होते. आणि अशाच सत्य आणि निर्भीड बातम्या पाहण्यासाठी बघत रहा आमचा
युट्यूब चॅनल जन हक न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे हे व्हिडिओ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. धन्यवाद. Snow Music Studio.